गावाच्या वेशीलगत एक झाड होतं. त्या झाडाच्या पारावर एक माणूस बसला होता. एक वाटसरू त्याच्याजवळ पोहोचला आणि त्याने त्या माणसाला विचारलं की काका, या गावची माणसं कशी आहेत हो? मला या गावात राहायचं आहे. ते काका त्याला म्हणाले की तुम्ही ज्या गावातून आलात त्या गावची माणसं कशी आहेत? तो म्हणाला, अतिशय नालायक माणसं आहेत, दुष्ट माणसं आहेत, त्रासदायक माणसं आहेत. म्हणून तर ते गाव सोडून मी दुसऱ्या गावात राहायला जायचं ठरवलंय. म्हणून मी विचारलं की तुमच्या गावची माणसं कशी आहेत? तो पारावरचा माणूस त्याला म्हणाला की या गावची माणसं सुद्धा दुष्ट आहेत, नालायक आहेत, अजिबात सहकार्य करत नाहीत. तुमच्या त्या जुन्या गावची माणसं जशी आहेत तशीच या गावची माणसं आहेत. आता तुम्ही ठरवा याच्यात राहायचं की नाही ते. तो माणूस दुसऱ्या गावाला निघून गेला. थोड्या वेळाने अजून एक माणूस तिथे पोहोचला. त्याने विचारलं की काका, या गावची माणसं कशी आहेत? मला या गावात राहायची इच्छा आहे. पुन्हा त्यालाही त्याने तोच प्रश्न विचारला, तुम्ही ज्या गावातून आलात त्या गावची माणसं कशी होती? खूप छान, चांगली माणसं आहेत. मला त्यांनी खूप सहकार्य केलं, पण माझं काही वेगळं काम आहे म्हणून मी ते गाव सोडून आता दुसऱ्या गावात राहायचं ठरवतोय. पण ती गावची माणसं खूप चांगली आहेत. या गावची माणसं कशी आहेत? तो पारावरचा माणूस म्हणाला, या गावची माणसं सुद्धा खूप चांगली आहेत, खूप सहकार्य करणारी आहेत. तिथे तुम्हाला राहायला आवडेल. या गावात तुम्ही नक्कीच राहू शकता. काय बोध घ्यायचा या गोष्टीवरून? जैशी दृष्टी वैशी सृष्टी. आपण जसे आहोत तसं आपल्याला जग दिसायला लागतं. आपण सत्शील, सज्जन, चांगले असू तर सगळी दुनिया सत्शील, सज्जन आणि चांगली दिसायला लागते. हाच या गोष्टीचा बोध आहे.